अकोला महानगरपालिकेची निवडणूक ही केवळ नगरसेवकांची नसून तब्बल 126 विकास योजनांची असल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोल्यात केला। या योजनांना गती देण्यासाठी योग्य ठिकाणी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले। अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री तथा भाजपचे राज्य निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी अकोल्यात जोरदार प्रचार केला। शिवाजीनगर आणि शिवाजी पार्क येथे आयोजित संवाद सभांमध्ये बोलताना त्यांनी ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडण्यापुरती मर्यादित नसून केंद्र, राज्य आणि स्थानिक स्तरावरील तब्बल 126 विकास योजनांच्या अंमलबजावणीचा कौल असल्याचे स्पष्ट केले। बावनकुळे म्हणाले, केंद्र सरकारच्या 55, राज्य सरकारच्या 48 आणि पालकमंत्री आकाश फुंडकर तसेच आमदार रणधीर सावरकर यांच्या 23 अशा एकूण 126 विकास योजनांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे। या सर्व योजनांना गती देण्यासाठी 15 जानेवारी रोजी भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2029, 2035 आणि 2047 साठी अकोल्याचा विकास आराखडा तयार केला असून 2047 पर्यंत विकसित अकोल्याचा संकल्प मांडला आहे, असे सांगत बावनकुळे यांनी या संकल्पाची जबाबदारी अकोलेकरांची असल्याचे नमूद केले। रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांसोबतच टॉवर चौक ते उमरी रस्त्याचे चौपदरीकरण, अकोटफैल मधील रेल्वे उड्डाणपूल, असदगड किल्ल्याचा विकास, ई-सिटी बस योजना, भूमिगत गटार योजना आणि पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात असल्याची माहितीही त्यांनी दिली। रणधीर सावरकर हे योग्य मार्गदर्शक असून खासदार अनुप धोत्रे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वासू सहकारी असल्याचे सांगत अकोल्यातून 60 नगरसेवक निवडून दिल्यास विकासासाठी काहीही कमी पडू देणार नाही, असा शब्द बावनकुळे यांनी दिला।